नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती। आज आपण या व्हिडिओ मध्ये काय बघणार आहे तर प्रायव्हेट BAMS कॉलेजचं कट ऑफ बघणार आहे आणि तो फायनल कट ऑफ असणार आहे। म्हणजे शेवटच्या रँक वरती कोणता स्टुडंट लागला होता मागच्या वर्षी आणि रँक वरती ना आपल्याला हे कळून जातं की या वर्षीचं कट ऑफ टेंटेटिव्ह काय जाईल। तर त्याच्यानुसारच मी हा कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे आणि हा फायनल कट ऑफ असणार आहे जो शेवटचा विद्यार्थी लागला होता। ठीक आहे, SML आल्यानंतर परत मी एकदा कट ऑफ काढून देईल आणि तो कट ऑफ एकदम परफेक्ट राहील। ठीक आहे, हा पण कट ऑफ नियर अबाउट 80 to 90% परफेक्टच राहणार आहे। ठीक आहे, सो चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या। सोबतच आतापर्यंत तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केलं तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता। आणि ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा डायरेक्टली माडा कॉलनी भोकरदन इथं व्हिजिट देऊ शकता। जर का तुम्हाला माझ्याकडून करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, नसेल करायची काही हरकत नाही। फक्त तुम्ही आहे ना सगळी इन्फॉर्मेशन जी काउन्सिलिंग टिप्स असते ती तुमच्या लक्षात ठेवू द्या, स्वतः करा काउन्सिलिंग तुमची। जर का होत असेल तर, जर का नाही होत असेल तर बघून करा सगळी गोष्ट। मी या चॅनलवरती तुम्हाला सगळं काही सांगणार आहे। ठीक आहे, तर आपण बघून घेऊया मागच्या वर्षी या वर्षीचा कट ऑफ काय जाईल, एक टेंटेटिव्ह कट ऑफ प्रायव्हेट कॉलेजेससाठी। ठीक आहे, शेवटच्या राऊंड पर्यंत जर का तुम्ही थांबलात तर। ठीक आहे, तर ओपन कॅटेगरीसाठी 4,95,000च्या आत जर का तुमची रँक असेल तर प्रोबॅबिलिटी आहे की तुम्हाला प्रायव्हेट BAMS कॉलेज अलॉट होऊ शकतो। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण ओबीसी कॅटेगरी बद्दल विचार केला तर 5,35,000च्या आत जर का तुमची रँक असेल तर तुमचे खूप जास्त चान्सेस बनतात शेवटच्या राऊंड पर्यंत। जर का हे कट ऑफ एवढा कमी का गेला होता मागच्या वर्षी माहिती आहे का? कारण शेवटच्या राऊंड मध्ये एक नवीन कॉलेज आला होता, त्या कॉलेजचं नाव होतं बघा शाहू आयुर्वेद मेडिकल कॉलेज बुलढाणा। इथलचा कॉलेज होता तो नवीन आला होता, त्याच्यामुळे हा कट ऑफ काय झाला होता खूप कमी गेला होता। ओबीसी बघितला आपण, त्याच्यानंतर VGA बघत आहोत आपण तर 5,30,000च्या आत ज्यांची रँक असेल VGA कॅटेगरी मधून AIR रँक येईल। खूप सारे पालक आणि विद्यार्थी कन्फ्यूज करून घेतात कॅटेगरी रँकची। ऑल इंडिया रँक वेगळी, कॅटेगरी रँक वेगळी, तर ऑल इंडिया रँक सांगते मी इथं। ठीक आहे, त्याच्यावरूनच काउन्सिलिंग केली जात असते। त्याच्यानंतर NTBचा विचार केला 5,43,000च्या आत ज्यांची रँक असेल त्यांची खूप जास्त प्रोबॅबिलिटी बनते इथं की तुमचं सिलेक्शन होऊन जाईल। ठीक आहे, त्याच्यानंतर NTC 5,40,000च्या आत ज्यांची रँक असेल खूप जास्त चान्सेस आहे की तुमचं अलॉटमेंट महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट BAMS मध्ये 85% कोट्यामधून होऊन जाईल। त्याच्यानंतर NTDचा विचार केला तर 5,40,500 रँकच्या आत ज्यांची रँक असेल त्यांची खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे का तुमचं कॉलेजमध्ये सिलेक्शन होऊन जाईल। SC कॅटेगरी 5,42,251, त्याच्यानंतर ST कॅटेगरी 7,30,000च्या आत रँक असेल तर खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे की तुमचा नंबर या कॉलेजमध्ये अलॉट होऊन जाईल BAMS प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये। SCBC तर 5,60,000च्या आत ज्यांची रँक असेल त्यांचं कॉलेजमध्ये अलॉटमेंट होणं शक्य आहे। फक्त आणि फक्त तुम्ही शेवटच्या राऊंड पर्यंत जा, होप तुम्हाला कॉलेज लागून जाईल। ठीक आहे, सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे। आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा। सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे। आणि SML आल्यानंतर परत मी एकदा तुम्हाला एकदम ॲक्युरेट कट ऑफ काढून देईल। सो जय हिंद, जय महाराष्ट्र।